इकडे बघताय सर्व आपल्या हळदी कुंकूच्या वेगवेगळ्या भेटवस्तू आहेत. इकडे एक थैली आहे, इकडे एक थैली आहे आणि हा एक आपल्याला वस्तू भेटलेली आहे. तर आता आपण ना सर्व ह्या ओपन करणार आहोत. तर इकडे ना तेल मस्त तापलेलं आहे. आता एक एक करून आपण आतमध्ये सोडायला सुरुवात केली. आणि इकडे आम्ही आता बसलोय. आई आहे इकडे आणि पप्पा सुद्धा आहे. आईने खास आता मस्त नाश्ताच बनवलेला आहे ना. हो चला आता नाश्ता करूया. हा चला सुरुवात करूया. या बाबा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आमच्या इकडे ना आता काही दिवस म्हणजे हळदी कुंकूचे कार्यक्रम चालू होते. तर आई आता गेली होती हळदी कुंकूला. म्हणजे आमच्या इकडे ना सार्वजनिक आणि आमच्या चाळीमध्ये भरपूर जणांच्या इकडे हळदी कुंकूचे कार्यक्रम असतात. तर तिकडून आईला वेगवेगळे वाहन पण मिळालेले आहेत आणि अजून पण काही हळदी कुंकू बाकी आहेत. आमच्या इकडे ना लेट पण हळदी कुंकू बरेच असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आईला हळदी कुंकूमध्ये काय काय सर्व वाहन मिळालेले आहेत ते. इकडे बघताय सर्व आपल्या हळदी कुंकूच्या वेगवेगळ्या भेटवस्तू आहेत. इकडे एक थैली आहे, इकडे एक थैली आहे आणि हा एक आपल्याला वस्तू भेटलेली आहे. तर आता आपण ना सर्व ह्या ओपन करणार आहोत. आणि आई गेली होती खास हळदी कुंकूला. आणि आई आपल्याकडे भरपूर असे हळदी कुंकूचे कार्यक्रम असतात. भरपूर हळदी कुंकू चालू असतो, म्हणजे आता अजून चालूच आहे. हा म्हणजे आमच्या आजूबाजूला ना चाळीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी हळदी कुंकू असतो आणि हे सार्वजनिक पण असतात ना. सार्वजनिक मंडळाचे वगैरे पण असतात. हा आमच्या आजूबाजूला चाळ म्हटली तर अलग अलग मंडळ असतात. तर मंडळाच्या तर्फे पण सार्वजनिक हळदी कुंकू असतात आणि आमच्या चाळीतल्या भरपूर अशा महिला नेहमी जात असतात. तर इकडे बघता आता ना आपण सर्व एक एक करून हळदी कुंकूच्या सर्व वस्तू ओपन करणार आहोत. आई गेली होती हळदी कुंकूला. तर ही पहिले आपण थैली ओपन करूया. काय बघ जरा. हे आपले वस्तू म्हणजे कामाचे भीम साबण भांड्यांचा. हा बघा, हा ना मस्त म्हणजे भांडी घासायचा भीम आहे. तर ऍक्च्युली उपयोगाचाही सामान असलं की बरा पडतो ना. हो म्हणजे कसं आपण यूज करता पटकन. हा एक मस्त कामाचे वस्तू भेटले. अशी उपयोगाची वस्तू भेटले ना काही ना काही बराच असतो. ही बरणी आहे काजू बदाम ठेवायला. एक डबे आहेत. आम्हाला ऍक्च्युली ना डब्याचा वापर घरामध्ये भरपूर असतो. म्हणजे काही ना काही फ्रीज मध्ये ठेवायला पण उपयोगाला पडतात. आम्हाला म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी फ्रीज मध्ये आम्ही डब्यामध्ये प्लास्टिकचे ठेवतो. म्हणजे कसं बरोबर ते चांगले राहतात सर्व वस्तू. तर आपण कामाचीच वस्तू आहे. हा एक सामान. अजून काय आहे? हे पण भाजी वगैरे ठेवायला. हे बघा, हे ऍक्च्युली बास्केट आहे प्लास्टिकचा. फ्रूट बास्केट बोलू शकता तुम्ही. हे भाज्या वगैरे ठेवू शकतो, व्हेजिटेबल पण ठेवू शकतो आपण. चांगलं आहे. हे पण ह्याच्यात पण काय पण ठेवू शकतो. फ्रूट पण काय लसणी वगैरे पण ठेवायला बरे आहेत. कांदे बटाटे वगैरे ठेवू शकतो याच्यामध्ये. काय पण ठेवू शकतो. किचन मध्ये आता ठेवायला तिथे बरे पडतील ना. इथे आपला खाली कपाट आहे ना, त्याच्यावर ठेवायला म्हणजे टोमॅटो वगैरे बरं आहे. हे साबण आहे अंगाचा. त्याचा पण चांगला वापर होईल. हे साबण वगैरे बरे पडतात हे वापरायला. ऍक्च्युली युजफुल अशा वस्तू दिल्या ना तर बऱ्या पडतात वापरायला पण. आणि छान म्हणजे मोठा साबण आहे. हा कोणाकडे भेटलेला? हा त्या सोनाली ताई आहेत त्यांच्याकडे. अच्छा. म्हणजे चाळीमध्ये प्रत्येकाच्या घरोघरी असतं ना हळदी कुंकू. भरपूर अशा वस्तू आम्हाला भेटत असतात दरवर्षी. हा रिन साबण आहे. आपण कपड्याला बरा म्हणजे युज करायला होईल. कपड्याचा आहे हा. तर हा झाला ह्या थैलीतून एवढं सर्व सामान निघायला हवं. हे 2 बास्केट आहेत आणि बाकी साबण वगैरे आहेत. इकडे 2 साबण आणि हा पण एक साबणच आहे. भांडी वगैरे घासायचा एक डबा आहे. तर ह्या सर्व आपण ना साईडला ठेवूया. आता आपण ना हा ओपन करूया. हा आम्हाला ना मस्त असं छान गिफ्ट मिळालेलं आहे. हा बघा मोठाच गिफ्ट आहे. आणि हा सार्वजनिक हळदी कुंकू होता ना. सार्वजनिक आमच्या मंडळाचा पूजा होती. तर तिकडे हळदी कुंकूचा कार्यक्रम होता. तर आता ओपन करतोय बघा. असा बॉक्स आहे आतमध्ये. आणि हा स्मॅशर आहे म्हणजे कटर आहे एक. व्हेजिटेबल कटर. कांदे कापण्यासाठी कांदे टमाटर बरे पडतात म्हणजे. हे बघा, हा आमच्याकडे पण असा एक आहे कटर. तुम्ही व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवलेला. हा बघा, हा एकदम मस्त नवीन ऍक्च्युली बरा आहे. आम्हाला नवीन हवा होता एक कटर. आणि ह्याच्यामध्ये भरपूर म्हणजे भाज्या सर्व कटिंग भारी होतात ना. कांदे वगैरे आपल्याला भरपूर टाकले ना तुकडे करून की होतात पटापट बारीक होतात एकदम. हा कटर आहे आतमध्ये पूर्ण. ह्याच्यामध्ये ना सर्व कटिंग वगैरे व्यवस्थित होतो. ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो गाजर वगैरे सर्व मस्त बारीक होतं. पण बारीक वस्तू आपल्याला करायची असेल ना की हे बरं आहे. हा इथे लॉक आहे. त्यामुळे इथे असा लॉक आहे. हा मग ओपन होतो. असं टाकायचा आणि दाब. कांदे पटापट बारीक होतात.
मस्त आहे. हा असा कामाची वस्तू, ही पण कामाची वस्तू आहे. सार्वजनिक जे असतात ना, हे असं लॉक करू शकतो. हा असं लॉक केला ना की हा पूर्ण अटकतात. हे सार्वजनिक आहे, हळदी कुंकू असतं. मस्त मस्त गिफ्ट मिळतात ना. हो, मोठ्या गिफ्ट. अजून आमच्या मंडळाचे आहे हळदी कुंकू. ही म्हणजे आमची बाजू जवळचे मंडळाची ना, आमचं मंडळ आहे ना, ती अजून हळदी कुंकू बाकी आहे. परत आमच्या भावकीचा पण हळदी कुंकू बाकी आहे. अजून आहेत हळदी कुंकू, अजून पण बाकी आहेत थोडेफार. तर त्याची आपण भावकीचा आमचा हळदी कुंकू आहे, सर्व लोंढे भावकी आहे. तर त्याची व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. अजून थोडेसे दिवस बाकी आहेत त्याला हळदी कुंकूला, थोडासा वेळ म्हणजे खरेदी वगैरे करायची आहे. हा, वाहन वगैरे सर्व आणायचे आहेत. कदाचित त्याची पण आपण व्हिडिओ बनवू, वाहन आणायला जाऊ तेव्हा मार्केटमध्ये. तर तो हळदी कुंकूला सर्व आमची भावकी पूर्ण येणार आहे. तर मस्त हळदी कुंकूचा कार्यक्रम पार पडेल. तर हा आपण गिफ्ट ठेवूया साईडला. हा मस्त आहे, कामाची वस्तू मिळाली. आता इकडे एक ना, हीच अजून एक थैली आहे छोटी. त्याच्यामध्ये काय काय बघूया. पण स्टीलचे भांडे आहेत. मस्त मिळाला. हा नका ओपन कर, पूर्ण खोल. आपल्या बरोबर अजून इथे भेटलेला आहे. अच्छा, ते काकींची इथे आहे काय. आपण मस्त स्टीलचा आहे, चांगली स्टील आहे. हा तो पॅक करून. आणि हा पण एक बघा प्लास्टिकचा एक बास्केटच आहे. ही पण ऍक्च्युली मस्त बास्केट मिळाली. काही ना काही ठेवायला भारी आहे. चहापत्ती ठेवायला बरं. गावावरून आता आम्ही भरपूर चहापत्ती आणलेली आहे. तर ती कटिंग करून ह्याच्यामध्ये ठेवू, म्हणजे कधी पण चहा बनवायची झाली ना तर वापरायला बरा पडेल. गपचूप ह्याच्यातून घ्यायचा आणि साईडला असं ठेवायचं. बरं आहे ते, काही ना काही ठेवायला बरं आहे. आम्हाला काही ना काही भेटलंय मस्त. हे काय, हे हळदी कुंकूचं ते पण आपण यूज करतो, म्हणजे हळदी कुंकू लावायला. हा, हे हळदी कुंकू लावायला ना बरं पडतं. ह्याच्यामध्ये सर्व हळद आहे आणि कुंकू आहे. हळदीचा येल्लो आहे तो, आणि कुंकूचा आहे. हा पण बरा आहे, उपयोगाचं सर्व सामान भेटलंय. हा एक डबा आहे. आपण डबा म्हणजे कशाला कामाला, फ्रीज मध्ये काय ठेवायला. आम्ही कसं वाटप वगैरे तयार करतो ना, तर वाटप ठेवायला डबे पडतात. आणि इकडे तिकडे कोणाला डबे दिले ना तर परत भेटत नाही डबे ना. अजून साखर दिलेली होती. पाकिट पण दिलेला होता आपल्या गावाल्यांनी, पण तो आता कुठे ठेवला, मी वापरायला घेतला. म्हणजे साखर वगैरे आहे ती खाऊन झाली, म्हणजे ती आम्ही जास्त ठेवली नाही. ती कुठे एवढा टाइम ठेवती, वापरायला आहे नाही घेत. साखर ती काही वापरायची वस्तू आली की आपण पटकन वापरायला. बाकी ह्या कशा सर्व गोष्टी आहेत त्या म्हणजे आता वापरायला चालू करू. एवढ्या सर्व गोष्टी आम्हाला हळदी कुंकूला भेटलेल्या आहे, आईला खास करून. आणि अजून पण काही हळदी कुंकू बाकी आहेत, तर त्याची व्हिडिओ आपण बनवू. आणि छान छान मस्त गिफ्ट मिळाली ना. दरवर्षी मिळतात काही ना काही छान गिफ्ट मिळतात दरवर्षी. मागच्या वर्षी ही व्हिडिओ आपण काढली नव्हती, पण बोलला आज दाखवूया तुम्हाला काय काय भेटले ते, कारण छान छान वस्तू भेटलेल्या. आपण ना मस्त, ही पण मस्त भेटवस्तू मिळाली. हा स्मॅशर आम्हाला हवा होता. तर मंडळी आई ना इकडे आज कोथिंबीर वड्या बनवते. तर सर्व तयारी केलेली आहे कोथिंबीर वड्यांसाठी. इकडे आपल्याला सामग्री लागणार आहे. ही मेन कोथिंबीर घेऊन आलेली आहे. किती कोथिंबीर आणलाय? मी कोथिंबीर एक जुडी आणली, म्हणजे 30 रुपयाची. अच्छा. आता कोथिंबीर कसा थंडीच्या टायमात जरा बरा भेटतो मध्ये. चांगलं म्हणजे जास्त भेटतो. 20 रुपयाला 30 रुपयाला मस्त भरपूर कोथिंबीर मिळतो. त्याला धुवून घेतलंय ना. धुवून साफ करून घेतलेला आहे. आपल्याला कटिंग करायला लागणार आहे कोथिंबीर. त्याच्या व्यतिरिक्त हे सर्व सामग्री लागणार आहे. काय काय घेतलंय सर्व? मी इथे पाव किलो ना चण्याचं पीठ घेतलेलं आहे. त्याने सफेद तीळ 4 चमच घेतले. तीळ कसे जास्त असले तरी चालतात मध्ये, ते काही पौष्टिकच आहेत. आणि ह्याच्यात ना मी ओवा आणि जिरा पण टाकलेला आहे, मिक्स केलाय थोडा 1-1 चमच. अच्छा. आणि भाजून घेतलं ना जरा गरम जरा केला ना की कसं कुरकुरीत मस्त, म्हणजे अळूवड्या खायला. म्हणून मी काय करते, गरम करून घेते सफेद तीळ, ओवा आणि जिरा थोडा. अच्छा. अजून काय? इथे ना आपल्याला लसूण, मिरची आणि अद्रक त्याचा ठेचा करून घेतलेला आहे. आणि इथे ना गुळ आणि चिंच त्याचा पाणी करून घेतलंय. तर ह्या मेन सामग्री आपल्याला लागणार आहे. तर सर्वात पहिलाच आपण कोथिंबीर सर्व बारीक करून घेऊया. चला, हा सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. तर मस्त ना कोथिंबीरचा सर्व सुगंध सुटलेला आहे बारीक करतोय तर. हा भारी एकदम मस्त, एकदम फ्रेश कोथिंबीर आहे ना ही. आणि बारीक गावचा बारीक आहे. हा वसेवालीकडून आणलं काय? तर आता ना सर्व आपल्याला मिक्सर रेडी करायचं आहे. कोथिंबीर मस्त बारीक करून घेतलंय. हा सर्व चण्याच्या पिठात मध्ये घालून घेते.
तर इथे ना आपल्याला 1 चमच घरगुती तिखट मसाला पण घ्यायचा आहे. आपल्याला मिरची पण घेतलेली आहे, तरी पण तिखट मसाला घेतला ना तर मस्त कलर पण छान येतो आणि चांगलं टेस्टीला पण लागतो. इथेही आपल्याला लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे. हे सफेद तीळ जिरा ओवा घालून घेते. आपल्याला ना थोडा हिंग पण घ्यायचा आहे. हिंग कसा पोटाला म्हणजे चांगला असतो. तर इकडे ना आपल्याला तांदळाचं पीठ सुद्धा लागणार आहे. आपण दाखवलं नव्हतं मगाशी सामग्रीमध्ये, पण आता घेतलेलं आहे. मस्त कुरकुरीत होतात आपल्या सर्व कोथिंबीर वड्या. मी जवळपास अर्धा वाटी तरी पण घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. आपल्याला मेन मीठ घालायचं आहे. मी 2 चमच मीठ घालून घेते. आपल्याला गुळाचं आणि चिंचेचं पाणी केलेलं आहे तो घालून घेते. मस्त ना आता आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. याचे पलीने असा व्यवस्थित मिक्स नाही होत, हातानेच करायला लागतो. आता आपल्याला पाणी घालायचं आहे. म्हणजे पाणी घालत जायचं, थोडा थोडा, जास्त नाही घालायचा. आपल्याला ना अंदाजे म्हणजे हळूहळू असं पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करत राहायचंय. कारण एकसाथ टाकायचं नाही तर पूर्ण आपला मिक्सचर पातळ होऊन जातो. हळूहळू घातला नाही की आपल्याला व्यवस्थित अंदाज येतो की केवढा पीठ व्यवस्थित मिक्स होत येतो. हे बघा, आपल्याला पीठ आहे हलकासा घट्टच पाहिजे ना. घट्टच पाहिजे म्हणजे व्यवस्थित ते रोल वगैरे छान होतात. तर आपल्याला असं वाटलं ना कोथिंबीर आपलं जास्त झालं आहे तर पीठ घ्यायचं थोडं, म्हणजे आतमध्ये मिक्स करायला जास्त हिरवं दिसलं तर मंडळी इकडे बघताय आपलं पीठ ना व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे, व्यवस्थित मळून झालंय आणि अशा प्रकारे बॅटर रेडी झालंय. इकडे आपल्याला चाळण लागणार आहे. चाळणीवरती सर्व आपल्याला उघड ठेवायचं आहे. तर त्याला ना तेल लावून घेते मस्त, म्हणजे कसं चिटकत नाही कुठे. आणि इकडे आपल्याला आता रोल बनवायला घ्यायचे. आपण ना पीठ ना मीडियमच मळायचं, म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आपण भाकरीला कसा मळतो तसाच. आणि ह्याचाही रोल बनवायला जरा इझी असतात ना. हो, हे काय फक्त असं लांब करायचं, गोल गोल झालंय. हा, आपण चपात्यांना कसं पीठ मळतो तशाच प्रकारे बघा, अशा प्रकारे लवकर रोल तयार होतो. बिना रोलचा पण तुम्ही तयार करू शकता. मग जो आपला हा सर्व मिक्सचर आहे ना तो डायरेक्ट चाळणीमध्ये टाकायचा आणि व्यवस्थित सर्वीकडून आपल्याला सेट करायचा आणि असाच उकळत ठेवायचा. तसं पण तुम्ही करू शकतो. पण हे जे रोल कसे इझी असतात. अळूवड्यांचे रोल करायला मेहनत लागते ना. अळूवड्यांचं रोल करायला जरा कसा टाइम लागतो. हे काय आपलं साधं लवकर पटकन होऊन जातं. हा, आपण अळूवड्यांची पण व्हिडिओ बनवलेली आहे. ते पण बिना रोल करता तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता, तर ती पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती. मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण लिंक देतो, तुम्ही बघू शकता. हे वेगळे बघताय आपले मस्त तिन्ही रोल रेडी झालेले आहेत. बघताय केवढे छान दिसते. झटपट, म्हणजे जास्त मेहनत नाही लागेल. कोथिंबीर वड्यांना झटपट बनवू शकतो आपण लवकर एकदम. तर इकडे ना आता आपण पाणी सर्व गरम करायला ठेवतोय टोपामध्ये. थोडंसंच आपल्याला पाणी घ्यायचंय, जास्त पाण्याची आपल्याला गरज लागणार नाही. तर ना आपल्याला पाण्यात ना थोडंसं लिंबू घालायचं आहे, किंवा तुमच्याकडे लिंबूची साल अशी पिळलेली असते तरी पण टाकू शकता. कारण मग टोप ना खराब होत नाही, म्हणजे असा काळा नाही पडत लिंबू टाकल्यावर. तर इकडे ना आता आपल्याला हे सर्व वड्या उकळत ठेवायचे. जवळपास 15 ते 20 मिनिटं तरी उकळायला लागेल ना. हा, 20 मिनिटं तरी पाहिजे. झाकण लावून बंद करून ठेवायचं. तर आपल्याला ना व्यवस्थित झाकण ठेवायचं आहे, कारण इकडून ना वाफ नाही गेली पाहिजे आणि वरती ना काहीतरी वजन ठेवायचं, म्हणजे वाफ नाही जाणार आपली. पूर्ण अशा उकळून झालेल्या आहेत. हे बघा, पूर्ण आता हार्ड झालेत, एकदम कडक कडक झालेले आहेत सर्व. आणि इकडे आता तेल तापत ठेवलेलं आहे. आपण तळायला सुरुवात करतोय. पहिला आपल्याला कटिंग करून घ्यायचंय. हे बघा, अशा प्रकारे ना आपल्याला मीडियम लेवलला कटिंग करून घ्यायचंय. जास्त पातळ नाही कापायचे, नाही तर त्याचा भुसा होतो मग तळताना. अशा मीडियम लेवलला कटिंग करून घ्यायचे. तर इकडे ना तेल मस्त तापलेलं आहे. आता एक एक करून आपण आतमध्ये सोडायला सुरुवात केलंय. मी मस्तपैकी ना तव्यावरती सर्व तापतोय. हा, जबरदस्त मस्त स्मेल येते. आणि गरम झाल्यामुळे ना तेल लवकर पटपट आपले रेडी होतं. बघा, शेकायला लवकर चालू होतं. हलकासा ब्राऊन कलर यायला लागला ना की हळूहळू काढून घ्यायचे. पलटी वगैरे फिरवत जायचं, मध्ये असं ढवळत घ्यायचं, म्हणजे चारी बाजू शेकतात ते. एक एक काढून घेतो. आता जेवढं पण शिजत चाललेत ना ते एक एक करून काढून घ्यायचे. जास्त टाइम पण नाही लागला, लगेच टाकलं ना की लगेच शिजल्या पण.
पण इकडे शिजलेले आहेत, काढून घेतोय. पटकन होतं. एका वापरलेल्या आता पटकन होतं. तर इकडे बघताय आपल्या ना सर्व कोथिंबीर वड्या रेडी झालेल्या आहेत. बघताय केवढ्या भारी दिसत आहेत. आणि तीळ पण वरती बघ मस्त दिसतात एकदम. तीळ भरपूर टाकलेत ना. हा, आणि छान झाल्यात. आणि इकडे ना सर्व चटणी घेतलेली आहे. ही तिखट चटणी आहे, शेजवान चटणी आहे, केचप आहे. आणि इकडे आम्ही आता बसलोय. आई आहे इकडे आणि पप्पा सुद्धा आहे. आईने खास आता मस्त नाश्ताच बनवलेला आहे ना. हो, चला आता नाश्ता करूया. हा, चला सुरुवात करूया. या बाबा. मस्त झालं. कर तू पण. हा, मी पण घेतो. चल सुरुवात करूया. बघा जबरदस्त दिसतात. शेजवान चटणी केचप मध्ये जरा डिप करायच्या. जबरदस्त नाश्त्याला खायला नाही भारी. कसं झालं आई? मस्त एक नंबर. छान आहे ना. पप्पा कसं आहे? छान झालं एकदम. क्रिस्पी आहेत की नाही? हो मस्त एकदम कुरकुरीत आहेत. हा, आणि ना भाकर ह्या कोथिंबीर वड्याने पोट पण भरतात. थोड्या खाल्ल्यावर ना तरी पण लवकर पोट भरतात. आणि बनवायला एकदम सोपे असतात. अडवड्यासारख्या नाही. अडवड्याने थोडासा वेळ लागतो, पण या झटपट म्हणजे पीठ मिक्स केला कोथिंबीर मध्ये आणि हाताने असे रोल ऑटोमॅटिक लवकरच होतात. एकदम सोपी पद्धत आहे. तर मंडळी आता ना टेस्ट करून बघूया आपल्या कोथिंबीर वड्या कशा झालेल्या आहेत त्या. एकदम जबरदस्त आहेत, कुरकुरीत आहेत आणि छान झालेले आहेत. मस्त ना तिळाचा पण फ्लेवर येतो आणि एकदम क्रंची झालेले आहेत. आणि चटणी बरोबर ना एकदम मस्त लागतात. शेजवान चटणी केचप वगैरे बरोबर तुम्ही खाऊ शकता. जबरदस्त आणि छान झालेले आहे. तर मंडळी फायनली आता नाश्ता करून झालेला आहे. आणि आज ना ऍक्च्युली आईला हळदी कुंकूला वेगवेगळे प्रकारचे वाण मिळाले होते. तर ते तुम्हाला पूर्ण पाहायला मिळाले की काय काय मिळाले होते. आणि मस्त कामाच्या वेगवेगळ्या वस्तू मिळालेल्या आहेत. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.